इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नाशिक युवा शहर उपाध्यक्षपदी श्री विकास एखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले असून त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, राष्ट्रीय सचिव प्रमोद जाधव तसेच विभागीय चिटणीस अरविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे, युवक शहर अध्यक्ष सागर कातड यांच्या स्वाक्षरीने विकास एखंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पदाची जबाबदारी सोपवली जाते ही माझ्यासाठी निश्चितपणेच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. हे पद केवळ सन्मानाचं नसून समाजासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. विशेषतः आजच्या तरुणांना योग्य दिशा देणे, शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीने काम करणे यालाच माझं प्राधान्य असेल. माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी देणाऱ्या सर्व वरिष्ठांचे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. थोडक्यात आपल्याला हेच सांगू इच्छितो, पद मिळाले म्हणून जबाबदारी वाढली आहे. आता कामातून ती सिद्ध करण्याचा हाच माझा संकल्प राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नियुक्तीपत्रात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संघटनात्मक कार्य प्रभावीपणे राबवणे तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी विकास एखंडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल राजेंद्र कोंढरे, नरेंद्र पाटील, वसंतराव मुळीक, प्रकाश देशमुख, नरेंद्र जाधव, अरविंद जाधव, व्यंकटेश नानासाहेब मोरे आणि सागर कातड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकास एखंडे यांचे अभिनंदन केले आहे. NCN न्यूजसाठी सचिन दुटे, नवीन नाशिक.